और बल्लेबाजी को मौका दिया है गणपति और पोंडा क्रिकेट टीम को। ओपनिंग जोड़ी मैदान पर सर कृष्णा सातपुते और उन्हीं के साथ प्रथमेश मात्रे, ये ओपनिंग जोड़ी मैदान पर। पहले मैच में हार का सामना करना पड़ा तो सामने 1 पॉइंट। पहली गेंद थोड़ी सी इस बार नीचे रही, एक बैठक शॉट खेलना चाहते थे लेकिन गेंद थोड़ी टिप्पा खाने के बाद नीचे रही। और दोपहर के सत्र में जो विकेट में समीर बाउंस था, अब थोड़ी बिल्कुल विकेट नमी सी छा गई है मैदान पर, तो ये बात निश्चित रूप से देखने को मिलेगी। सोहेल शेख, बहुत अच्छी गेंद, अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक सिंगल जरूर बनता हुआ स्कोर के खाते में, और अपना खाता खोला इस सिंगल के साथ सर कृष्णा सातपुते ने। पिछले मैच में थोड़े से दुर्भाग्य के साथ मैं कहूँगा रन आउट होकर वापस निकले थे, लेकिन काफ़ी निराश हुए थे उस आउट होने के बाद भी। और देखना होगा इस मैच में, उम्मीद होगी एक बड़े इनिंग की, और सामने प्रथमेश मात्रे सामना करते हुए। सोहेल शेख अपने बॉलिंग बार पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए राउंड विकेट अगली गेंद लेकर। बहुत अच्छी गेंद डिले हाथों से खेला इस बार कवर की तरफ, और जब तक मिड ऑफ से आते फील्डर, पिछले 2 साल 3 साल से सोहेल शेख भी काफी उभर कर निकला है। एक बहुत अच्छा ऑलराउंडर खिलाड़ी है, गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, फील्डिंग में भी बिल्कुल कमाल करते हैं। और वो पावर प्ले में अपना पहला ओवर अब ओवर द विकेट अगली गेंद लेकर। और एक बैठक शॉट, गेंद चले गई बाउंड्री लाइन पर, लॉन्ग लेग पर, सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। एलईडी स्क्रीन पर आप जरूर रिप्ले देख सकते हैं इस ध्रुव ट्रॉफी के आज पहले दिन के डे नाइट के मुकाबले को। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छा क्रिकेट, सम्मान दिया। थोड़ी सी अपने फॉलो थ्रू में मिस फील्डिंग, निशाना लगाना चाहते थे, बिल्कुल करीबी मामला था, बच गए, वहां पर बैकअप कर रहे थे शॉट मिड विकेट पर, और तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। थोड़ी सी जोखिम जरूर ली थी सर कृष्णा सातपुते ने इस रन के साथ। फिलहाल नॉन स्ट्राइकर इन पर अपने क्रीज में सुरक्षित, और स्ट्राइक पर अब एक बार फिर से प्रथमेश मात्रे सामना करते हुए, जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज, और उनके लिए फिर से एक बार सोहेल शेख राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर। अल्टी पल्टी की कोशिश, गेंद निकली विकेट के पर जीतकर आगे बढ़ने के। और देखना होगा फिलहाल दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए कौन आते हैं। कमेंट्री बॉक्स की ओर से पहला ओवर समाप्त हुआ सामने से दूर वाले चोर से, और खुद का पहला टीम का दूसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए जावेद संधि, वो गेंदबाजी करने के लिए। कोई खास परिवर्तन नहीं, ऑफ साइड पर एक डीप एक्स्ट्रा कवर, ऑन साइड पर एक लगभग मिड विकेट बाउंड्री लाइन पर फील्डर तैनात। पावर प्ले में शुरू का 2 ओवर और बाद में तीसरे से छठे ओवर एक जो ध्रुव ओवर। जावेद अपने बॉलिंग बार पर खुद का पहला टीम का दूसरा ओवर जारी रखते हुए, दोनों ओवरसीज खिलाड़ी आमने सामने मैदान पर। फील्डिंग में बदलाव मैदान पर, जो शॉट मिड विकेट पर फील्डर वो ऑफसाइड पर कवर पर, एक्स्ट्रा कवर पर आते हुए फील्डिंग के लिए कवर पॉइंट पर उनको जो कि फील्डिंग को तैनात किया है। आगे निकले इस बार डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, पावर प्ले में बहुत ही शानदार शॉट, गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। लाजवाब स्क्वायर कट बैकफुट पर, और बिल्कुल एक शानदार शॉट। आजकल बहुत कम देखने को मिलते हैं ये शॉट, जो सीमित क्रिकेट में 4 ओवर के मुकाबले 5 ओवर के मैच होते हैं, तो ये शॉट बिल्कुल
कम बहुत देखने को मिलती है और वो शॉट देखने को मिला। बैकफुट पर स्क्वायर केड़ा बहुत ही खूबसूरती के साथ और कवर पॉइंट बाउंड्री पर 4 रन की गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए। तो बैक टू बैक दूसरा चौका सर कृष्णा सातपुते, जिनके बल्ले से आजकल बहुत अच्छे फॉर्म में है और एक बड़ी इनिंग दर्शकों में बिल्कुल जो कि निश्चित रूप से दर्शक भी सोचते होंगे कि एक बहुत ही बड़ी इनिंग उनकी बल्लेबाजी में देखने को मिली इस मैदान पर। देखना होगा फिर से एक बार अब जावेद अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर। आगे निकले इस बार आइन वक्त अपने स्ट्रोक को थोड़ा चेक किया, रनआउट का खतरा जरूर था लेकिन बच गए वहां पर। शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर गेंद को फील्ड कर रहे थे, बैकअप कर रहे थे, तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। अच्छी गेंद, दोनों ओवरसीज खिलाड़ी है। जावेद का भी बिल्कुल एक बड़ा नाम है टेनिस क्रिकेट की, जब जब चर्चा होती है तो एक बहुत अच्छे गेंदबाज के लिए वो भी जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। और सामने अब लेफ्ट हैंडर बैटर प्रथमेश मात्रे, उनकी गेंदबाजी का स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रनों पर पहुंचता हुआ। ओपनिंग जोड़ी के बीच में एक अच्छी शुरुआत मैं कहूंगा इस मैच में। और पटकी हुई गेंद इस बार और स्क्वायर लेग बाउंड्री पर बहुत एक शानदार शॉट, गेंद चली गई डीप स्क्वायर लेग सीमारेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। स्कोर, अब दोनों बल्लेबाज हाथ खोल रहे मैदान पर। ऑफ साइड पर इस बार हल्के से खेला, मिड ऑफ पर फील्डर एक सिंगल तेजी के साथ बनाया दोनों बल्लेबाजों ने, एक सिंगल और जुड़ गया। 25 रन टोटल। खेल जारी है मैच का दूसरे ओवर का जो पावर प्ले का ओवर। गणपति और इस फुंडा क्रिकेट टीम मैदान पर टॉस हारने के बाद बल्लेबाजी करते हुए और जावेद अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर। बहुत अच्छी गेंद, एक मिली हेलीकॉप्टर लॉन्ग ऑन बाउंड्री पर। इस शॉट के लिए बिल्कुल जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। वो शॉट बल्ले से निकला लॉन्ग ऑन बाउंड्री पर और गेंद चली गई सीमारेखा से बाहर। 6 रन के लिए थोड़ा सा महंगा ओवर रहा ये जावेद का। खेल 2 ओवर का पावर प्ले का समाप्त हुआ और पावर प्ले में 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 31 रन बिना किसी नुकसान से। में एक स्क्वायर कट देखने को मिला, एक हेलीकॉप्टर शॉट वो भी देखने को मिला। आज काफी भारी संख्या में इस मैदान पर सुरेश रैना मुर्मू से तो मैदान पर इस मैच का आनंद लेते हुए और टेनिस क्रिकेट .in से जो प्रसारण हो रहा है ध्रुव ट्रॉफी का, उस यूट्यूब पर भी काफी दर्शक आज इस टूर्नामेंट के साथ जरूर जुड़ चुके। बॉलिंग में परिवर्तन सामने और गेंदबाजी के लिए आ चुके श्रीकांत गावकर और सामने लेफ्ट हैंडर बैटर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए प्रथमेश मात्रे। एक लंबे रनअप के साथ राउंड विकेट इस बार। अच्छी गेंद, शॉर्ट ऑफ लेन, सम्मान दिया अपने पॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते और धीरे धीरे जाते हुए अपने बॉलिंग बार पर। 2 ओवर समाप्त हुए, तीसरा ओवर शुरू हो चुका है और स्कोर हो चुका है टोटल 31 रन। 2 चौके 2 छक्के अब तक सर कृष्णा सातपुते के बल्लेबाजी में, तो प्रथमेश मात्रे के बल्ले से भी एक बड़ा शॉट अब तक निकला है। ऑप्टम से बाहर काफी गति लाने की कोशिश, लाइन पर बढ़ के ऑप्टम से बाहर, वाइड बॉल का इशारा और एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ गणपति वॉरियर्स होंडा क्रिकेट टीम आगे बढ़ते हुए 32 रन पर टोटल तीसरा ओवर मैच मैदान पर चलता हुआ। फुल टॉस गेंद, बहुत अच्छा शॉट कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर।
चौके के साथ 36 पर टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर 36 बिना किसी नुकसान से। और एक थोड़ा सा मिस टाइम शॉट, क्या मौका बनेगा? लॉन्ग अप पर फील्डर जी बिल्कुल उस कैच को तब्दील करते हुए थोड़ा सा दूर से खेला। इस बार ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकल रही थी, मिडल नहीं हुई और गेंद खड़ी हो गई मिड ऑफ पर और लॉन्ग ऑफ पर एक आसान सा मौका बना। पहला विकेट, पहला धक्का लगता हुआ गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम को। न्यू बैटर, नए बल्लेबाज मैदान पर मोहित गांवकर। क्या शानदार बल्लेबाजी की थी पिछले मैच में। 47 रन बनाए थे, 3 रन से वंचित हो गए थे अपने अर्धशतक से और वो आ चुके साथ देने के लिए सर कृष्णा सातपुते का। आउट होकर वापस प्रथमेश मात्रे खुद के व्यक्तिगत 12 पर टीम का टोटल स्कोर 36 रन, एक विकेट के नुकसान पर। थोड़ी सी पटकी हुई गेंद पुल किया, इस बार आते आते मिड विकेट पर हवाई फायर और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 42 पर पहुंचता हुआ। जो पिछला मैच रहा था वो बड़े टोटल का रहा था। अबीर बाबा क्रिकेटर्स ने एक बड़ा टोटल बनाया था। मोहित गांवकर स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। एक लोअर फुल टॉस ऑफ साइड पर खेला, कवर की तरफ एक्स्ट्रा कवर पर दो फील्डर जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। 43 पर पहुंचा टोटल स्कोर। एक मात्र विकेट वापस और सामने एक बार फिर से स्ट्राइक पर सर कृष्णा सातपुते श्रीकांत की गेंदबाजी का सामना करते हुए। अपने रनअप पे थोड़ा सा चूके सामने से साइड स्क्रीन की ओर से दूर वाली चोर से ओ शॉर्ट आर्म पुल, डीप स्क्वायर लेग पर गेंद सीमा रेखा से बाहर। एक लाजवाब शॉट 6 रन के लिए। स्कोर 49 रन, एक विकेट के नुकसान पर।
गेंदबाजी में परिवर्तन, चौथे ओवर की शुरुआत खुद का पहला ओवर लेकर ओवरसीज खिलाड़ी अवधूत पाटिल आ चुके हैं बॉलिंग बार पर और सामने स्ट्राइक पर बल्लेबाजी कर रहे मोहित गांवकर। एक अच्छी शुरुआत इस मैच में गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम की। सामने टॉस जीता यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का गेंदबाजी का फैसला और चौथे ओवर की शुरुआत मैदान पर शुरू हो चुकी है। ऑफ साइड पर अच्छा शॉट, कवर पर फील्डर है मौजूद और जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल आराम के साथ, तो इसी के साथ गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम के 50 रन पूरे होते हुए एक विकेट के नुकसान पर 50 रन। एक अच्छी शुरुआत, चौथा ओवर जारी है, 4 ओवर का खेल बाकी है और जिस तरह से बैटिंग लाइनअप है, जिस अंदाज के साथ बल्लेबाजी हो रही है मैदान पर, एक बड़े स्कोर की ओर कदम बढ़ा रही है ये टीम। इस बार उड़ाया स्क्वायर लेग पर, शुरू में बल्ला तो घुमाता स्क्वायर लेग के और लेकिन गेंद निकली लॉन्ग ऑन बाउंड्री पर और देखना होगा अंपायर का इशारा और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। थोड़ी सी लेग कटर थी, बल्ला घुमा कव्हर 66 धावा या ठिकाणी आपण अनुभवतोय त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात। गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज अवधूत पाटील सज्ज होतोय। अनेक मान्यवरांच्या मांदियाळीत ही स्पर्धा ही सजली जाते, फुलली जाते। पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने जरूर उंची गाठली आहे, मात्र सोहेल हा छोट्या चणीचा खेळाडू उंची गाठलेल्या चेंडूला झेलात परावर्तित करतोय। एकाएक या सामन्यामध्ये सनसनाटी निर्माण होतोय। सुरुवातीच्या 4 षटकात एक गडी बाद 62 धावा, त्यानंतर एक षटक एक चेंडू यांच्यामध्ये केवळ 4 धावा खर्च करत 3 मोहरे गारद केले जात आहेत व एक गडी बाद 62 वरनं आता गणपती वॉरियर्स पोंडा क्रिकेट संघाचा डाव काहीसा कोलमडतोय। तो 4 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा। फलंदाज प्रवीण झेलची थौद मैदानाच्या बाहेर व त्याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज आक्रमक शैलीचा सोमेश याची वर्णी ही लागते। सोमेश प्रभू देसाई हा नवीन फलंदाज या ठिकाणी आपण अनुभवतोय। उंचपुरा असा फलंदाज। सोमेश खेळण्यासाठी सज्ज होतोय। पहिला चेंडू या ठिकाणी सोमेशसाठी उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न। लेदर बॉल क्रिकेटमध्ये तर आपलं नाव राखले आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तीच प्रतिभा सिद्ध करण्यासाठी ऐतिहासिक अशा सुरेश रैना मैदानावर या ठिकाणी गणपती वॉरियर्स पोंडा गोवा संघाचं प्रतिनिधित्व करताना या ठिकाणी सोमेश हा फलंदाज अवधूत याची गोलंदाजी खेळण्यासाठी सज्ज होतोय। 4 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा। डावातील 6वं षटक हे प्रगतीपथावर गोलंदाज अवधूत राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज। डाव्या यष्टीवरचा चेंडू हलकीच दिशा दिली जाते। चेंडूचं मार्गक्रमण फाईन लेगला चौकाराच्या स्वरूपात जो वरचष्मा गोलंदाजांना राखला होता त्या वरचष्माला कुठेतरी छेदण्याचा प्रयत्न सोमेश करतोय। चौकारानं स्वतःचं खातं खोलतोय व या 4 धावांनी बराच वेळ जो धावफलक 66 धावांवर खोळंबला होता तो आता उभारी घेतना 70 गाठतोय। 70 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात डावातील 6वं षटक हे प्रगतीपथावर। 4 गडी बाद 70 धावा। सोमेश क्षेत्ररक्षक रोरजनीची पाहणी करतोय। एक डीप लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक ऑन साइडला सीमारेषेवर तैनात।
परत आखूड टप्प्याचा चेंडू, हलकीच दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑफच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. केवळ एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय, कारण क्षेत्ररक्षक जावेद आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवून तो अवधूतच्या दिशेनं चेंडूची परती करतोय. केवळ एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 71 धावांवर. 6वं षटक हे प्रगतीपथावर या डावातील. 71 धावा, 4 गडी बाद. ओव्हरपीच चेंडू, देखण्या असा फटका. मात्र क्षेत्ररक्षक गृहरचना जी सजवली होती, जो सापळा तैनात करण्यात आला होता, त्या सापळ्यामध्ये चंदन नाईक सारखा फलंदाज अलगदपणे जखडला जातोय व बघता बघता गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचा निम्मा डाव हा 71 धावांवर संपुष्टात येतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 71 धावा. 1 गडी बाद 62 वरनं 5 गडी बाद 71, म्हणजे 4 गडी अवघ्या 9 धावांच्या अंतरात माघारी परततायत. ध्रुव षटकामध्ये कमाल केली सोहेलने आणि त्याच उमटलेल्या सोहेलच्या पावलावर पाऊल ठेवत अवधूतकडनंही या षटकामध्ये एक प्रसन्नीय वातावरण निर्माण करणारी गोलंदाजी होते. 5 गडी बाद 71 धावा. निश्चितपणे संधी निर्माण झाली होती, मात्र त्या संधीला पूर्णविराम दिला जातोय तो आनंद पाटील याच्या करवी. खेळ समाप्त होतोय तो 6 षटकांचा व प्रति षटकामागे 12 धावांच्या धावगतीनं. 72 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गणपती वॉरियर्स पोंडा गोवा क्रिकेट संघाचा आपण पाहतोय, ज्या 72 धावात सिंहाचा वाटा सर कृष्ण सातपुते यांचा तब्बल 41 धावांची वादळी खेळी साकारत सर कृष्ण सातपुते गोलंदाज सोहेल शेख याच्या गोलंदाजीवर माघारी परतले दुसऱ्या गाडीच्या स्वरूपात, ज्यावेळी धावफलक होता 64 धावांवर. आणि त्यानंतर मात्र एक कमबॅक करणारी गोलंदाजी आपण कुडाळ संघाच्या माध्यमातून अनुभवतोय. 72 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी कोणताही बदल अपेक्षित नाही. गोलंदाज 10 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा ओव्हरसीज खेळाडू जावेद संधी याची वर्णी लागते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 7वं षटक फेकण्यासाठी व अष्टपैलुत्व त्यानं अनेक वेळा सिद्ध केलंय. गणपती वॉरियर्स क्रिकेट संघासाठी संकट मोचकाची भूमिका सातत्यानं जो निभावत असतो तो 72 धावा धावफलकावर काही बाद होत आहेत ते 5 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जावेद. उजव्या एष्टीवरचा चेंडू, देखण्या स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. चेंडूचा प्रवास डीप कव्हर पॉईंटच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडीशी फसगत झाली होती, याचा फायदा घेत दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावांची लहर मैदानावर उठते. या दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकतोय तो 74 धावांवर. तर आनंद पाटील वैयक्तिक 3 धावांवर 2 चेंडूंचा सामना करत या ठिकाणी सज्ज होतोय मुकाबला गोलंदाज जावेद याचा सहन करण्यासाठी मैदानावर. 74 धावा 6 षटक आणि 1 चेंडू यांच्या सांगते खेळीस. ओव्हरपेच चेंडू, फटका हवेमध्ये विरला जातोय. हवेत विरलेल्या चेंडूचं षटकारात रूपांतर करतंय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स ही क्रिकेटमधील उक्ती सार्थकी ठेवण्याच्या प्रयत्नात आक्रमकतेनं आपल्या बचावाचं तंत्र अवलंबलं जातंय ते आनंद पाटील याच्याद्वारे. व या 6 धावांनी धावफलक वाढतोय तो 80 धावांवर. 80 धावांचा किल्ला सहजगत्या पार केलाय. धावांची 100 हा संघ गाठतोय की नाही ते पाहायचंय. अजूनही 10 चेंडूंचा अवधीश या डावातील शेष. 80 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, बहारदार असा फटका. स्विच हिटच्या फटक्याद्वारे या ठिकाणी चौकार प्राप्त होतोय तो आनंद पाटीलला. आनंद पाटील नावाचं वादळ सुरेश रैना मैदानावर आज सायंकाळच्या सत्रात घुंगावताना दिसतंय आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आक्रमक फटकेबाजीने या ठिकाणी प्रतिस्पर्धी असलेल्या यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघाला काहीसं नतमस्तक होण्यास तो प्रवृत्त करतोय. एवढं मात्र नक्की 4 धावांनी धावफलक वाढतोय तो 84 धावांवर. 84 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रतिकार आयटम ओव्हर द विकेट पद्धतीनं जावेद.
लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलकेच दिशा दिली जाते. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू टोलवला जात सहजगत्या दुहेरी धाव पूर्णत्वास नेत स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात धन्यता मानतोय तो अर्थातच आनंद पाटील. ज्या दुहेरी धावाने धावफलक वाढतोय तो 86 धावांवर. आता मात्र काहीसा ठाकठीक धावफलक दिसतोय या मैदानावर, कारण 4 गडी मधल्या फळीतील स्वस्तात तंबूत परतले होते आणि त्यानंतर मात्र आनंद पाटील हा फलंदाज आक्रमकतेचं ज्वलंत उदाहरण पेश करताना मैदानावर दिसतोय. स्वीपचा फटका टोलवायचा होता. फाईन लेग क्षेत्राचे खाली, त्या फाईन लेग क्षेत्रातील खाली जागेला चौकाराच्या स्वरूपात परावर्तित करायचं होतं, मात्र प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षक बाकीचे सोपस्कार चोहेल पूर्ण करतोय. धावसंख्येत कोणताही बदल या ठिकाणी अपेक्षित नाही. 86 धावा या धावफलकावर. ओव्हरपिच चेंडू फटका हवेमध्ये राहतोय. काहीसं टायमिंग फसलं होतं. झेल टिपण्याची निश्चितपणे संधी डीप मिड विकेटला प्राप्त झाली होती. संधी वाया जाते. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत व सुटलेल्या संधीचं रूपांतर दुहेरी धावात करण्याच्या प्रयत्नात धावचीसाठी दाद मागितली जाते व ही दाद तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निमंत्रित केल्याची खुणगाण मैदानावरनं येते. एक धाव तर पूर्णत्वास नेली जाते, म्हणजे 87 अधिकृत धावा. या चेंडूवर फलंदाज बाद झाला तर 6वा हादरा होईल. जर धाव पूर्णत्वास गेली तर 88वी सांघिक धाव ही गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खाती नोंदवली जाईल. तिसऱ्या पंचांकडनं खातरजमा केली जाते. फलंदाज सुरक्षित आपल्या घरी पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सांघिक 88वी धाव गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खाती. खेळ समाप्त होतोय 7 षटकांचा. 88 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. डावाची भैरवी घालणारं षटक फेकण्यासाठी अनुभवी अष्टपैलू असा खेळाडू रुपेश तांडेल याची वर्णी ही मैदानावर लागते व निश्चितपणे बराच वेळ स्ट्राईक पासून अबाधित असलेला सोमेश प्रभू गावकर हा फलंदाज हा या ठिकाणी निश्चितपणे रुपेश तांडेल याला सामोरं जाण्यासाठी सज्ज होतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकला असता तर हा झेल टिपला गेला असता तर, मात्र जर तरच्या गोष्टी बाजूला ठेवत वर्तमानात या ठिकाणी 88 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 7 षटकांच्या सांगितलेखेरीज 8व्या षटकाच्या सुरुवातीस. चॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू फलंदाजला निश्चितपणे निशब्द करणारा असा चेंडू स्वतःसाठी जागा निर्माण करत या ठिकाणी फटका टोलविण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे अंगलट येतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. 88 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र ताकद झोकण्यास कमी पडतोय तो फलंदाज. मात्र महत्वपूर्ण आनंद पाटील हा स्ट्राईकवर येतोय एकेर धावेच्या सहाय्यानं. ज्या एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 89 धावांवर. 89 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. रुपेश तांडेल राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय. आनंद पाटीलच्या बॅट मधनं एक देखण्या असा फटका हेलिकॉप्टर उडविण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र प्रयत्न काहीसा फसतोय. एकेर धावात परावर्तित होतोय. नाममात्र एकेर धाव आनंद पाटील याच्या खाती. ज्या एकेर धावेने 90 गाठली जाते धावफलकावर. 90 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडूंचा अजूनही खेळ हा बाकी. फलंदाज सोमेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. परत एकदा सुरेख असा चेंडू. यावेळी मात्र सोमेश हा चकतोय. दुसऱ्या बाजूने धाव घेण्यासाठी मैदान सोडतोय आणि या प्रयत्नात आनंद पाटील याला स्ट्राईक देण्यासाठी स्वतःची बहुमूल्य विकेट प्रतिस्पर्धी संघाला धावचीच्या स्वरूपात बहाल करत 6व्या गड्याच्या स्वरूपात 2 चेंडूंचा खेळ शेष असताना सोमेशलाही माघारी परतावं लागतंय. 90 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज अमीर गडेकर याची हे मैदानावर लागते.
रुपेश तांडेल गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय. अक्षरशः खोदून काढलेला चेंडू, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला फसगत क्षेत्ररक्षकाचे केवळ एकेर धाव ज्या ठिकाणी मिळू शकली असती त्या ठिकाणी आनंद पाटीलच्या खाती चौकार प्राप्त होतोय. महत्वपूर्ण 4 धावा गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खाती, ज्या 4 धावांनी सांघिक धावफलक आता 94 धावा 6 कड्यांच्या मोबदल्यात. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी निश्चितपणे रुपेश तांडेल याच्याकडनं आपण पाहिले. मात्र रुपेश काहीसा कम नशिबी ठरतोय की या चेंडूवर केवळ एकेर धाव निघू शकली असती, त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण चौकार प्राप्त करून देते. फुलरलेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरवरला क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचून चेंडूची फेक जोपर्यंत होते, गोलंदाज रुपेशच्या दिशेनं दुसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते. संघर्षमय या ठिकाणी लढतीमध्ये 96 धावांचा डोंगर उभा केला जातोय निर्धारित 8 षटकात, तो गणपती वॉरियर्स फोंडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून. मात्र एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेचा विचार केल्यास धावांचं शतक हे सहजासहजी आपण सलग 2 वेळा पाहिलं. त्या दृष्टिकोनातनं नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय हा काहीसा संमिश्र यश प्रदान करून देणारा कुडाळ क्रिकेट संघाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 4 षटकांमध्ये होत्या धावा त्या म्हणजे 62 धावा आणि त्यानंतरच्या 4 षटकांमध्ये कमबॅक करताना केवळ 34 धावा खर्च करत 5 गडी कुडाळ क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी टिपले. विजयासाठी आवश्यक असलेला पाया गोलंदाजी क्षेत्ररक्षण या विभागात त्यांनी रचिलाय. मात्र या रचलेल्या पायावर कळस रचण्यासाठी सकारात्मक फलंदाजी यशोदा वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं होते की नाही, की कृष्णा सातपुते यांनी जी 41 धावांची लयलूट केली, एक सुरेख असा प्लॅटफॉर्म निश्चितपणे त्यानं मिळवून दिला. त्यावर या ठिकाणी शिखर यशाचं गाठण्यासाठी गोलंदाज गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचे यशस्वी ठरतायत की नाही हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. व पुढील 4 षटकांसाठी या ठिकाणी मी निमंत्रित करतोय आमचे सहकारी अशोक नाईक यांना.
सातपुते के बल्ले से प्रथमेश मात्रे ने बनाए 12 रन, 24 रन बनाए आनंद पाटिल ने। 4 ओवर में शुरू में 62 रन, बाकी के 4 ओवर में 34 रन। कहीं ना कहीं अच्छा मैं कहूँगा कमबैक भी किया गेंदबाजी के साथ यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम ने। और अब टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए, जो रन बन चुके हैं 96 और टारगेट है 97 यानी 97 रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। पावर प्ले में शुरुआत होती हुई गेंदबाजी की। प्रणल सावंत आ चुके हैं बॉलिंग मार पर खुद का पहला ओवर लेकर और ओपनिंग जोड़ी मैदान पर। रुपेश तांडेल और रुपेश तांडेल के साथ अवधूत पाटिल, ये दो खिलाड़ी मैदान पर ओपनिंग जोड़ी के रूप में। 97 का टारगेट है टोटल 4 ओवर में मैच को जीतने के लिए। अंपायर का इशारा खेल की शुरुआत और प्रणल सावंत अपने बॉलिंग मार पर पहला ओवर जारी रखते हुए। ओ ये फुल टॉस, मिड विकेट पर गेंद हवा में, लेकिन कैच को पकड़ नहीं पाए। एक मुश्किल सा मौका था, बड़ी देर तक गेंद हवा में थी। नो बॉल का इशारा अंपायर का, एक बीमर गेंद। और जब तक गेंद फील्ड होती तब तक स्कोरिंग का खाता शुरू होता हुआ मैदान पर। आने वाली गेंद फ्रेट का इशारा अंपायर का, और देखना होगा अगली फ्रेट पर जो क्या होता है मैदान पर। टोटल स्कोर 2 रन। खाता खोलते हुए रुपेश तांडे लेग पर, अवधूत पाटिल स्ट्राइक पर और फ्रेट का इशारा अंपायर का। फ्रेट की गेंद प्रणल सावंत अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली। विकेट कीपर के हाथों में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। ऑन साइड पर एक, ऑफ साइड पर एक, 2 फील्डर है 30 यार्ड सर्कल से बाहर पावर प्ले में। इस बार बेहतरीन टाइमिंग, थर्ड मैन बाउंड्री की तरफ, कोई मौका नहीं फील्डर के लिए और गेंद चली गई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। बिल्कुल दाहिने और हमारे तीनों स्टैंड में काफी दर्शकों की मौजूदगी इस मैच का आनंद लेते हुए। इस बार ऑन साइड पर मिड विकेट पर खाली इलाका पावर प्ले में और गेंद चली गई मिड विकेट बाउंड्री पर 4 रन के लिए। रहेगा दोनों टीमों के लिए। स्कोर बढ़ता हुआ 10 पर पहुंचता हुआ बिना किसी नुकसान से। ओ इस बार गेंद हवा में, गले पर फील्डर, एक मिस टाइम शॉट, फुल टॉस गेंद थी लेकिन टाइमिंग अच्छा नहीं हुआ। रिवर्स का शॉट, लेकिन गले पर एक आसान सा मौका मिला और पहली सफलता इसी के साथ मिलती हुई गणपति वॉरियर्स फोंडा क्रिकेट टीम के। एक मेरे ख्याल से बड़ा अच्छा मौका था बड़े शॉट के लिए, फुल टॉस गेंद थी
लेकिन फायदा नहीं उठा पाए और विकेट डे बाई डे पहला विकेट का पतन होता हुआ मैदान पर। नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं सोहेल शेख। एक सफलता, 10 रन 1 विकेट के नुकसान पर 97 का टारगेट, टोटल 8 ओवर में। पावर प्ले का पहला ओवर जारी है। मैच का लेफ्ट आर्म राउंड विकेट प्रणल सावंत अपने बॉलिंग बार पर अगले गेंद लेकर। इस बार अच्छा टाइमिंग स्विच हिट, थर्ड मैन बाउंड्री पर गेंद चली गई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। स्थान पर स्ट्राइक पर सोहेल शेख सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। थोड़ा सा ऑन दी राइज इस बार खेला जरूर, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। अपने पॉलो थ्रो में गेंद को फील्ड करते कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ। टारगेट है 97 रनों का और उसका जवाब देते हुए पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर की शुरुआत होती हुई कमेंट्री बॉक्स की ओर से दीप्तेश पालकर आ चुके हैं बॉलिंग बार पर और सामने है बल्लेबाज रुपेश तांडेल। स्कोर 14 1 विकेट पर। नो बॉल का इशारा, बहुत ही बेहतरीन शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद चली गई, स्क्वायर लेग बाउंड्री पर। नो फ्री हिट की गेंद, ऑप्टम से बाहर, वाइड बॉल का इशारा। थोड़ा सा दबाव फ्री हिट की गेंद पर गेंदबाज के ऊपर और एक बार फिर से जो फ्री हिट जारी रहेगी मैदान पर। स्कोर एक सिंगल के साथ आगे निकला 22 रन पर। एक अच्छी शुरुआत, 97 रनों के जवाब में फ्री हिट की गेंद। अच्छा शॉट इस बार, लेकिन फील्डर है मौजूद। पार्टिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर आते गेंद को उठाते फील्ड करते। एक तब तक समय था दोनों बल्लेबाजों के पास एक सिंगल पूरा करने का। दूसरा ओवर मैच का जारी है, जो पावर प्ले का ओवर, और दीप्तेश पालकर अपने बॉलिंग बार पर धीरे धीरे अगली गेंद लेकर सामने 4 पर कूद के व्यक्तिगत सोहेल शेख उनकी गेंदबाजी का सामना करते हुए।
और बैठक शॉट बहुत ही लाजवाब, एक ऑफ स्टंप पर लोअर फुल टॉस गेंद, शानदार शॉट और गेंद चली गई बाउंड्री लाइन पर, 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। फिर से अच्छा शॉट, मिड ऑन पर फील्डर एक सिंगल और जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। एक अच्छा क्रिकेट, बड़े शॉट बीच बीच में सिंगल डबल के साथ दोनों बल्लेबाज स्कोर को आगे बढ़ा रहे। टारगेट है 97 रन का और खेल जारी है मैच का दूसरे ओवर का, जो पावर प्ले का ओवर। और इस बार गेंद हवा में, एक आसान सा मौका, एक गलत शॉट, गलती कर बैठे, बिल्कुल ठीक ठाक चल रही थी और वहीं पर ये खराब शॉट, रिवर्स का शॉट, अपना विकेट खो बैठे। दूसरा विकेट, सोहेल शेख आउट होकर वापस दूसरे विकेट के रूप में। पर जोहेल नाइक आ चुके हैं और स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर रुका हुआ 29, 29 रन, 2 विकेट के नुकसान पर। ड्राइव के इस बार ऑफ साइड पर, मिड ऑफ पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड नहीं करते। आज 2 बहुत अच्छे कैच भी पकड़े हैं सर कृष्णा सातपुते ने इस मैदान पर, बहुत अच्छी फील्डिंग भी की है बल्लेबाजी के साथ। खेल और एक ओवर का समाप्त हुआ, पावर प्ले समाप्त हुआ और पावर प्ले के समाप्ति के बाद टोटल स्कोर 2 ओवर की समाप्ति के बाद 30 रन, 2 विकेट पर। रन रेट तो बिल्कुल ठीक ठाक है, लेकिन 2 बहुमूल्य विकेट, और मैं तो कहूंगा वो बिल्कुल गलत शॉट के साथ दोनों बल्लेबाज आउट होकर वापस अवधूत पाटिल और उनके साथ सोहेल शेख मैदान पर। जोहेल नाइक और रूपेश तांडेल 9 पर अपने खुद के व्यक्तिगत लेफ्ट हैंडर बैटर रूपेश तांडेल एक छक्का। अब तक जोहेल नाइक जो नए आए हुए और सामने बॉलिंग में परिवर्तन, जो पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद फील्डिंग में तब्दीली, तीसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर। आमिर गडेकर जो लेफ्ट आर्म राउंड विकेट कट के इस बार ऑफ साइड पर, डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर, और तब तक एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 31 पर पहुंचा, 2 विकेट के नुकसान पर। टारगेट 97 रनों का। ध्रुव ओवर का खेल अभी भी बाकी मैच का, और थोड़ी सी ठंडक जरूर शुरू हो चुके मैदान पर, हवा भी थोड़ी सी बह रही है और पिछले 3-4 दिनों से ठंडी भी शुरू हो चुकी है, और इसमें ये चलती हुई लगातार 4 दिन ये सिलसिला जारी रहेगा इस मैदान पर। सुरेश रैना मुर्मू से मैदान पर डे नाइट का क्रिकेट, ध्रुव ट्रॉफी, जिसकी चर्चा हमेशा होती है और पूरे भारत भर से जो कि खिलाड़ी इस मैदान पर निश्चित रूप से देखने को मिल रहे हैं।
रुपेश तांडेल स्ट्राइक पर सामना करते हुए। ऑप्टम से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का। लेफ्ट आर्म ओवर द विकेट आ चुके हैं लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए अमीर गडेकर सामने से, और वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बन गया स्कोर के खाते में टीम के। अल्टी पल्टी की कोशिश, जोरदार बल्ला घुमाया था, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। तो शायद थोड़ी सी चर्चा हो रही है, मेरे ख्याल से आकर बात बता रहे कि दो दो गलती शुरू के बल्लेबाजों ने की, बिल्कुल आप वही कर रहे हैं, ये बात बिल्कुल बताते हुए मेरे ख्याल से जोहेल नाइक मैदान पर और रुपेश तांडेल सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। छोटी गेंद पुल किया, इस बार मिड विकेट पर गेंद हवा में, लेकिन बिल्कुल फील्डर से, दो फील्डर से जो कि बीच में गेंद, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। थोड़ी सी छोटी गेंद थी, शुरू में थोड़ी सी मिड विकेट पर हवा में भी निकली थी, उतना अच्छा संपर्क नहीं था जो उम्मीद थी रुपेश तांडेल को एक बड़े शॉट की, लेकिन फिलहाल ठीक ठाक 2 रन तो बन गए स्कोर के खाते में। 2 रन यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम के स्कोर के खाते में। टारगेट सामने 97 का, और खेल जारी है तीसरे ओवर का। ऑफ साइड पर सुंदर शॉट, स्क्वायर कट किया खूबसूरती के साथ, कवर पॉइंट बाउंड्री पर एक लाजवाब शॉट। 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। चार रन बहुमूल्य मिलते हुए स्कोर के खाते में। अच्छा मुकाबला चल रहा है मैदान पर दोनों के बीच में। स्विच हिट की कोशिश, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। 4 ओवर में एक बार 62 रन थे, वही से 4 ओवर में 34 रन, वो गेंदबाजों ने कमाल की। एक 20-25 रन लग रहा था कि 100 से आगे निकली, वो पीछे हो गई गणपति वॉरियर्स पुंडा क्रिकेट टीम। ड्राइव के आगे निकलकर एक सुंदर शॉट, कवर पर, एक्स्ट्रा कवर पर फील्डर, और जब तक फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ ओवर की समाप्ति हुई अमीर गडेकर की, जो तीसरा ओवर समाप्त हुआ 3 ओवर 13 रन के साथ रन बनाते हुए टोटल 39 रन पर। रुपेश तांडेल, एक लंबी इनिंग खेलनी पड़ेगी, 97 का टारगेट है। मोहित गावकर अपने बॉलिंग बार पर, राउंड विकेट राइट आर्म, सामने लेफ्ट हैंडर रुपेश तांडेल तो नॉन स्ट्राइकर इन पर है जोहेल नाइक। स्कोर 39 रन 2 विकेट के नुकसान पर। लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर सर कृष्णा सातपुते फील्डिंग करते हुए। इस बार ऑफ साइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद हवा में, लेकिन फील्डर से दूर और गेंद चली गई डीप लॉन्ग। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी थोड़ी सी फील्डिंग में बार बार तबली करनी पड़ रही है मैदान पर गणपति वॉरियर्स पुंडा क्रिकेट टीम को। राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर मोहित गावकर, लेफ्ट हैंडर रुपेश तांडेल जो स्ट्राइक पर सामना करते हुए उनकी गेंदबाजी का। अपने बॉलिंग बार पर ओवर द विकेट एक छोटे रनअप। 4 ओवर समाप्त हुए, और 4 ओवर में अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 48 रन। बिल्कुल
4 षटकात 49 धावा झाल्यात. 48 धावांची आवश्यकता व डावातील 5वं षटक हे ध्रुव षटक म्हणून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमीर सज्ज होतोय. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. देखण्या असा फटका निघतोय तो चौकारासाठी फलंदाज जावेद याच्या माध्यमातून सांघिक अर्धशतकाला तर गवसणी घातली जाते. आता 53 धावा म्हणजे असूनही 44 धावांची नितांत गरज येऊन ठेपते व 23 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. ध्रुव षटकाची सुरुवात होते. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पदीचा सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणि त्या गृहरचनेला भेदत एक नेत्रदीपक असा फटका 4 धावांसाठी निघतोय तो जावेद याच्या माध्यमातून. परत अमीर सज्ज ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका सजवायचा होता. प्रयत्न फसतोय मात्र दुसऱ्या बाजूनं एका नेत्रदीपक रनिंग बिटवीन द विकेटच्या द्वारे ज्या ठिकाणी धाव कोणतीही शंका नाही कारण यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघ एका सामन्यामध्ये 1 गुण, दुसरा सामना त्यांचा सुरू. तर दुसऱ्या बाजूला गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ पोंडा गोवा यांच्यासाठी या स्पर्धेच्या अस्तित्वाची लढाई ठरविणारा असा हा सामना राहील यात कोणतीही शंका नाही. 54 धावा धाव फलकावर. अमीर गडेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज भेदत जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू प्राप्त होत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू करत सामना निश्चितपणे अटीतटीचा होतोय. सामना रंगतोय. 17 चेंडू 29 धावा. या सामन्याकडे प्रत्येक संघाचं लक्ष हे लागलंय. प्रत्येक खेळाडूचं लक्ष लागलंय. दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई ठेवणारा हा सामना. यावेळी आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. परत एकदा शॉर्ट थर्डमॅनला अचूक क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करताना झेल टिपला जातोय. आल्या पावली स्वतःचा भोपळा न फोडता संघ साथीदारांना नैराश्याच्या खाईत लोटत या ठिकाणी सोनू कानडे माघारी परततोय. सामन्यात सनसनाटी निर्माण होते. आता 16 चेंडू 29 धावांची आवश्यकता. झेलचित होऊन सोनू कानडे मैदानाच्या बाहेर. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता म्हणजे ऑन हॅट्रिक अशी विकेटच्या दृष्टिकोनातून गोलंदाज मोहित गावकर सज्ज होतोय व संभाव्य हॅट्रिक त्या विकेट हॅट्रिक चुकविण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी नवीन फलंदाज सचिन जाधव याची वर्णी ही मैदानावर लागते. 16 चेंडू 29 धावा. काय घडेल, काय बिघडेल, कोणत्या संघाच्या खाती 2 गुण जमा होतील, कोणत्या संघाला निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागेल, या सर्व निरुत्तर प्रश्नांची उत्तरं सांगण्यासाठी 16 चेंडूंचा अवधिशेष. मोहित गावकर कमालीचा यशस्वी ठरतोय. फलंदाजीमध्ये 9 धावांचं योगदान एका षटकाच्या सहाय्यानं. त्यानंतर पहिल्या षटकात एक अविश्वसनीय अशी धावचीच्या स्वरूपात सफलता आणि त्यानंतर महत्वपूर्ण षटकात सलग 2 चेंडूंवर 2 गडी हे बाद केले जात आहेत. खोदून काढला जातोय चेंडू. विकेट हॅट्रिक संपादन करण्यात वैयक्तिक यश संपादन करण्यापेक्षा संघहिताच्या दृष्टिकोनातनं एक निर्धाव चेंडू या ठिकाणी गणला जातोय. आता 15 चेंडूंचा खेळ बाकी. 29 धावांची आवश्यकता. जो सामना एकतर्फी काहीसा वाटत होता, काहीसा वरचष्मा राखला होता कुडाळ संघानं, त्या वरचष्म्याला खाली खेचण्यात मोहित गावकर या खेळाडूचा अडसर निश्चितपणे अनुभवायला मिळतोय या मैदानावर. स्वतःसाठी जागा निर्माण करत इनसाइड आउट पद्धतीनं फटका टोलवण्याचा सचिन जाधव प्रयत्न करतोय. प्रयत्न असफल ठरतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त केल्यानंतर निश्चितपणे उत्साहानं जोमानं आपल्या संघ साथीदारांना या ठिकाणी प्रेरित करणारी गोलंदाजी मोहित गावकर करताना मैदानावर दिसतोय. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू फटका फसतोय मात्र परत एकदा सुदैव साथ देते. 22च्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात 4 महत्वपूर्ण धावा यशोदा वॉरियर्स क्रिकेट संघ कुडाळ यांच्या खाती जमा होत आहेत. धावांचा पाठलाग करताना धावा कशाही येऊत, भले 22च्या स्वरूपात येऊत, भले या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटमधनं येऊत, निघणारी प्रत्येक धाव ही लाख मोलाची ठरते. धावांचा पाठलाग करणार आणि त्याच लाख मोलाच्या 4 बहुमूल्य धावा. आता 25 धावांची आवश्यकता.
ओव्हरपीच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका स्वतःसाठी जागा निर्माण करा चेंडूला भिरकावून दिलं जातंय ते डीप लॉंग ऑनला. सुरुवातीचे 5 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळल्यानंतर शेवटच्या चेंडूवर नियंत्रण कुठेतरी खोवलं जातंय. सचिन या ठिकाणी उत्तुंग असा फटका टोलवतोय. 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी. आता 19 धावांची गरज ही येऊन ठेपते म्हणजे 78 धावा धावफलकावर पूर्णत्वास नेलेले दिसत आहेत. 12 चेंडू 19 धावा धावफलकावर निर्विवाद विजय संपादन करण्यासाठी यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघाला तर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी 17 धावा देण्यात धन्यता मानलं पाहिजे. ती गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाला अस्तित्वाची लढाई घेऊन या ठिकाणी गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ काय करिश्माई कामगिरी करतोय की दुसऱ्या बाजूनं एक साहसी निर्णय नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेला. त्या निर्णयाला या ठिकाणी विजयात परावर्तित करताना धावांचा पाठलाग करताना कुडाळ क्रिकेट संघ यशस्वी ठरतोय की नाही ते पाहायचं आहे. 12 चेंडू आवश्यकता 19 धावांची. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी रणनीती आखताना काहीशी सल्लामसलत होताना दिसते व बहुधा धावाचं जोखमीचं 7वं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय याची या ठिकाणी वर्णी लागते. लेग बाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव निघते. आता 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर जो षटकार टोलविला गेला तो निश्चितपणे धावा व चेंडू यांचं अंतर कमी करणारा असा षटकार, कुडाळ संघाच्या गोटात नवचैतन्य निर्माण करणारा असा हा षटकार. आता 11 चेंडूचा खेळ बाकी, 18 धावांची आवश्यकता. एक बहारदार कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी प्रणय सावळ हा सज्ज होतोय. 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता. तर डावखुरा हाताचा फलंदाज सचिन जाधव त्याला सामोरा जाईल यात तीळ मात्र शंका नाही. ज्या सचिननं आक्रमक असा फटका षटकारासाठी टोलवत निश्चितपणे आपल्या संघासाठी काहीशी संधी ही निर्माण करून दिली आहे. 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता. यष्टिरक्षक चंदन नाईक सापळा सचविताना दिसतोय. ओव्हरपीच चेंडू मोठा फटका टोलवायचा होता. जोरकस फटका काही निघत नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. डीप लॉंग ऑनला थोडीशी फसगत झाली होती. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, सरळ फेक यष्ट्यांचा वेध घेणारी या ठिकाणी निश्चितपणे निघते. एकेरी धावेवर फलंदाज समाधान मानतायत. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेच्या प्रयत्नात करण्यात या ठिकाणी यशस्वीता प्राप्त झाली की नाही यावर खातरजमा करण्यासाठी या तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली जाते. दोन्ही संघांच्या उरात निश्चितपणे धडकी भरली आहे. हृदयाचे ठोके वाढलेले दिसत आहेत. एक कलाटणी देणारा या सामन्याला हा क्षण ठरू शकेल का? फलंदाज धावचीत झालाय की 2 धावा पूर्णत्वास नेल्यात याची निश्चिती करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत हे मैदानी पंच घेताना दिसत आहेत. आणि वारंवार या ठिकाणी ऍक्शन रिप्ले पाहत या ठिकाणी टेनिस क्रिकेट डॉट इनच्या सहाय्याने या ठिकाणी तिसरे पंच निर्णयावर शिक्कामोर्तब करतील यात कोणतीही शंका नाही. फटका जमिनीलगत टोलवला गेला होता. कृष्णा सातपुते यांनी चेंडूवर दुसऱ्या प्रयत्नात ताबा मिळवत या ठिकाणी यष्ट्यांचा सरळ वेध घेतला होता. आणि त्या प्रयत्नात नक्की काय घडलंय यावर खातरजमा करण्यासाठी, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तिसरे पंच या ठिकाणी निश्चितपणे निर्णयाची अंमलबजावणी करतील अशी सूचिन्ह मैदानावर दिसत आहेत. यावर शिक्कामोर्तब होतंय. आणखी एक महत्वपूर्ण धक्का या ठिकाणी कुडाळ क्रिकेट संघाला व नवीन फलंदाज या ठिकाणी आबा जळवी याची वर्णी ही मैदानावर लागते. नावलौकिक आबाचा
एक तारणहार म्हणून अनेक वेळा त्याने संकटमोचक खेळी केली आहे, मात्र या महत्वपूर्ण क्षणी आबा जळवी नावाचं वादळ कुडाळ क्रिकेट संघासाठी घुंगवेल का, की अशक्य ते शक्य करण्यात कृष्णा सातपुतेची सरळ फेक कारणीभूत गणपती वॉरियर्स क्रिकेट संघासाठी ठरेल का, याची परिणिती आजमावण्यासाठी अजूनही 10 चेंडूंचा खेळ हा बाकी. एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर ती म्हणजे 80-97 धावांचा पाठलाग करणं, अजूनही 17 धावांची ही गरज. दहा चेंडू 17 धावा. जोएल नाईक स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आबा जळवी, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा हवेत फटका टोलवायचा होता, मात्र चेंडू हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत डीप मिड विकेटच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. आपल्याकडनं गफलत होणार नाही, दुहेरी धाव सहजासहजी फलंदाजना मिळणार नाही याची खातरजमा घेत अमीर कडेकर चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय. याचाच अर्थ आता 16 धावांची गरज येऊन ठेपते. 9 चेंडूंचा अवधी बाकी. आबा जळवी एक घातक असा फलंदाज या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज प्रणव याची गोलंदाजी. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातोय. अपेक्षा होती ती वाईडची, अर्थातच या ठिकाणी फलंदाज आबाला मात्र पंच सांगतायत की काहीसा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तू करतोयस, त्यामुळे हा चेंडू निर्धाव म्हणून मी गोलंदाज प्रणव याच्या खाती नोंदवतोय. आता एक निर्धाव चेंडू गणला गेल्यानंतर 8 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय व 16 धावांची गरज येऊन ठेपते. 8 चेंडू 16 धावा. मोठा फटका टोलवायचा होता, कमालीचा यशस्वी या ठिकाणी गोलंदाज प्रणव ठरतोय. सलग 2 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. आता 7 चेंडू 16 धावा. या चेंडूवर उत्तुंग फटका अपेक्षित असेल तो आबाकडनं, तर संभाव्य मोठा फटका रोखण्याचे हर एक कसोशीचे प्रयत्न केले जात आहेत गोलंदाज प्रणवकडनं. या ठिकाणी अनुभवी असा खेळाडू सर कृष्णा सातपुते सांगतायत की 5 चेंडूंवर तू बहारदार कामगिरी केली आहे, त्या कामगिरीवर नैराश्याचं पाणी फिरवण्याला तू चेंडू फेकू नको असा उद्बोधित सल्ला दिला जातोय. याही वेळी सुरेख असा चेंडू वेगावर मात या ठिकाणी स्वार होत सलग 3 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. 9 चेंडूंवर 16 धावा, त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव, पर्यायानं 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर असेल तो जोएल नाईक, तर नॉन स्ट्राईकला आबा जळवी. 6 चेंडू 16 धावा. निर्णायक षटक. अस्तित्वाची लढाई घेत या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्याचं कोण गोलंदाज फेकण्यासाठी सज्ज होतोय ते पाहायचं आहे. या स्पर्धेच्या नियमावलीनुसार 35 मिनिटांमध्ये 8व्या षटकाची सुरुवात करणं अपेक्षित होतं, मात्र उद्दिष्ट पार करण्यात गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ कमी पडतोय आणि त्याचे परिणाम एक दंडात्मक आणखी एक खेळाडू सर्कलमध्ये त्यांचा ठेवावा लागेल एवढं मात्र नक्की. म्हणजे क्षेत्ररक्षक व्यूहरचना ही सीमारेषेवर काहीशी कमी पडेल यात कोणती शंका नाही. आणि या सामन्याचं भवितव्य ठरविणारं निर्णायक षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायचं आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय. बहुधा आनंद पाटील याची वर्णी ही लागते. सहा चेंडू 16 धावा. 3 खेळाडू 4 खेळाडू सीमारेषेवर आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन व डीप लॉंग ऑफ याच्या स्वरूपात. आनंद पाटील गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सलग 4 निर्धाव चेंडू गणले जात आहेत आणि आता मात्र गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या गोटात उत्साहाचं निश्चितपणे दिसतंय चेहऱ्यावरती जोएल नाईकच्या, कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात तो धन्यता मानत होता, स्वतःच्या क्षमतेवर त्याला विश्वास होता. मात्र दुसऱ्या बाजूनं आबा जळवी सांगतोय की अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे मी पाहिलेत, अशा प्रतिकूल परिस्थितीतनं संघाला मी अनेक वेळा संकट मोचकाच्या स्वरूपातून बाहेर काढले. याही वेळी 4 चेंडूंवर 15 धावांचं आव्हान मी पूर्ण करेन असा ठोस आत्मविश्वास आबा जळवी मध्ये दिसतोय. आणि त्याच आत्मविश्वासाला या ठिकाणी साथीदार म्हणून सोनू राणे या फलंदाजाची वर्णी ही लागते. चार चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आनंद. सुरेख असा चेंडू, यॉर्करलँड पद्धतीचा चेंडू, परत एकदा फलंदाज चकतोय आणि यावेळी मात्र आबा जळवी तब्बल 5 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर या ठिकाणी स्वतःची विकेट धावचीच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतोय एवढं मात्र नक्की.
नवीन फलंदाज श्रीकांत गावकर याची वर्णी ही मैदानावर लागते. 9 चेंडूंवर 16 धावा आणि आता 3 चेंडूंवर धावांची गरज येऊन ठेपते ती 15. म्हणजे निर्णायक क्षणी या ठिकाणी दबावाला बळी न पडता गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघाचे गोलंदाज कमबॅक करताना दिसत आहेत. खास करून मोहित गावकरची बहारदार अशी गोलंदाजी, त्या मोहित गावकरला साथ मिळते त्यांच्या साथीदारांची. फटका निघतोय तो अर्थातच या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव फलंदाज पूर्ण करताय. सीमारेषेवरनं चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न हा असफल ठरतोय. सोनू राणे याच्या माध्यमातून एक चौकार मिळतोय. आता 11 धावांची गरज येऊन ठेपते. म्हणजे 86 धावा धाव फलकावर पूर्णत्वास गेलेल्या दिसत आहेत व 2 चेंडूंचा खेळ हे बाकी. 2 चेंडूंवर 11 धावा, 2 मोठे फटके अति आवश्यक असतील ते फलंदाजी करणाऱ्या कुडाळ क्रिकेट संघाला. ते 2 जोखमीचे फटके फलंदाज तोलवेल का? 2 चेंडूंवर 10 धावा पूर्णत्वास नेल्या तर परत एकदा आणखी एका गुणाची कमाई होईल, कारण सामना टाय होईल. आणि जर हे आव्हान पूर्णत्वास नेऊ शकला नाही तर 2 गुण गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खाते. और पे चेंडू, मोठा फटका, चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकारासाठी होतोय. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे पाठविलं जाते ते 6 धावांसाठी. आता 1 चेंडू 5 धावा, गोलंदाज आनंद याच्या खांदी पूर्णता भवितव्य गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचा अवलंबून. तर दुसऱ्या बाजूनं सोनू राणे हा फलंदाज कर्दनकार म्हणून सिद्ध होण्याच्या मार्गावर या ठिकाणी शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानावर सज्ज होतोय. काय करेल, काय बिघडेल? 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. निर्णायक वेळेत षटकांचा कोटा पूर्ण न केल्याने एका अतिरिक्त खेळाडूला सर्कलमध्ये ठेवण्याची शिक्षा ही पराभवाच्या दिशेनं नेते की दुसऱ्या बाजूने या ठिकाणी विजयाच्या दिशेनं या ठिकाणी आनंद पाटील आपल्या संघाला नेऊन ठेवतोय, यावर शिक्कामोर्तब करणारा हा क्षण. और पे चेंडू, मोठा फटका सोनू राणे याच्या माध्यमातून षटकारासाठी निघतोय. अशक्य ते शक्य करताना 3 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता असताना सोनू राणे हा एक चौकार, त्यानंतर सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके षटकारासाठी टोलवतोय. आपल्या संघाचा आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. तर 2 सामन्यांमध्ये 2 पराभवाला या ठिकाणी सामोरं जात काहीसा अडचणीत येतोय तो गणपती वॉरियर्स फोंडा क्रिकेट संघ. मात्र बहारदार असा खेळ या ठिकाणी कुडाळ क्रिकेट संघाच्या वतीनं साकारला गेला आणि निश्चितपणे यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघाला समर्थन देणाऱ्या समर्थकांकडनं एक जल्लोष आपण अनुभवतोय. आणि या जल्लोषाला कारणीभूत कोण असेल तर ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी संकटात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत 3 चेंडूंवर 15 धावांचं अंतर, 1 चौकार 2 षटकार यांच्या सहाय्यानं ज्या सोनू राणे यानं पार केलं, त्या सोनू राणेची विस्फोटक अशी फलंदाजी मैदानावर.